नमस्कार. परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन या टॉपिकमध्ये परमिटेशन्स म्हणजे काय ते आपण बघितलंय. आता आपण कॉम्बिनेशन्स म्हणजे काय ते बघणार आहोत. एक आपण छोटंसं एक्झाम्पल घेऊया. सपोज तुमच्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशनसाठी काही मुलांना युनिव्हर्सिटीत पाठवायचे. आता त्या कॉम्पिटिशनसाठी लागणारी जी स्किल्स आहेत ती त्या कॉलेजमध्ये काहीच मुलांकडे आहेत. म्हणजे सपोज टोटल 4 स्टुडंट्स आहेत की त्यांच्याकडे जी स्किल्स आहेत. सो आपण त्यांना नावं देऊया की ABCD. सो ही जी 4 स्टुडंट्स आहेत यांच्याकडे या 4 लोकांकडे ती स्किल्स आहेत जी ती कॉम्पिटिशनमध्ये जाऊ शकतात. पण युनिव्हर्सिटीत पाठवण्यासाठी ओन्ली 3 स्टुडंट्स सिलेक्ट करायचे आणि पाठवायचे. सो वी हॅव टू चूज 3 स्टुडंट ॲट अ टाइम फ्रॉम 4 स्टुडंट्स. त्यामुळे आपल्याला फेअर एक्सपेरिमेंट आहे हा. सो 3 स्टुडंट्स फक्त आपल्याला ॲट अ टाइम सिलेक्ट करायचे. मध्ये हाऊ मेनी वेज यू कॅन सिलेक्ट दॅट, किती प्रकारे, किती डिफरंट प्रकारे आपण ते सिलेक्ट करू शकतो. तर इथे नंबर एकदम लहान आहे त्यामुळे आपण ती लिस्ट करूया की किती प्रकारे आपण 3 स्टुडंट सिलेक्ट करू शकतो. सो 3 स्टुडंट सिलेक्ट करण्यासाठी सपोज आपण ABC हे 3 स्टुडंट सिलेक्ट केले. तर हे एक सिलेक्शन झालं की हे एक सिलेक्शन केलं आणि आपण युनिव्हर्सिटीकडे तिकडे पाठवलं. सो ABC जसं आलंय तसंच D कडे पण ते स्किल आहे. त्यामुळे काही जणांना वाटेल की ABD ह्या ग्रुपला आपण पाठवूया. सो ABD हा एक ग्रुप आहे. अर्थात परमिटेशन म्हणा किंवा कॉम्बिनेशन मध्ये सगळ्या ज्या म्हणजे सगळे जे सिलेक्शन आहे ते सगळं डिफरंट असावं लागतं. सेम नाही ना ठेवत आपण, सारखं काउंट नाही करणार ते. सो ABC आणि ABD हे एक डिफरंट आहे. किंवा त्याच्याऐवजी BCD या ग्रुपला आपण पाठवू शकतो. BCD ग्रुप आहे. किंवा त्याच्यानंतर काय आलं की AC आणि D. ACD झालंय का इथे नाही. सो ACD हा एक ग्रुप आहे. सो अजून काही होत आहेत का बघा पॉसिबल ग्रुप्स त्याच्यात तयार. नाही, 4 स्टुडंट्स आहेत आणि ॲट अ टाइम 3 स्टुडंट्सना फक्त कॉम्पिटिशनसाठी आपण सिलेक्ट करू शकतो. म्हणजे वी हॅव टू सिलेक्ट 3 स्टुडंट्स आउट ऑफ 4 सिलेक्ट्स. हाऊ मेनी वेज इट कॅन बी डन. तर एवढेच नंबर ऑफ वेज येणार आहेत. 4 नंबर ऑफ वेज येणार आहेत जिथे आपण 4 मधून 3 स्टुडंट सिलेक्ट करू शकतो. मग परमिटेशन आपण जेव्हा बघितलं होतं तेव्हा परमिटेशन मध्ये अरेंजमेंट हा वर्ड तिथे प्रत्येक वेळेला येत होता. सो अरेंजमेंट म्हणजे काय आलं की पोझिशनला महत्व आलं. सो इथे काय आहे की सिलेक्शन केलंय आपण, ग्रुप सिलेक्ट केलाय. म्हणजे ABC ह्या 3 स्टुडंटचा ग्रुप सिलेक्ट केलाय आणि त्यांना इथे उभं केलं की हे 3 स्टुडंट ते जाणार. आता ते कुठल्या पोझिशनला उभे आहेत ह्याला महत्व आहे का, तर नाही. जस्ट ते सिलेक्ट करायचे आणि आपल्याला त्यांना कॉम्पिटिशनला पाठवायचे. त्यामुळे जस्ट सिलेक्शन तिथे असणार आहे. त्यामुळे पोझिशनला इथे महत्व नसतं. त्यामुळे ABC म्हणा, CAB म्हणा, BAC म्हणा, हे सगळे काय असणार आहेत, सेमच असणार आहेत. आतल्या जी काही ह्या 3 नंबर्सची किंवा 3 ह्यांची परमिटेशन ऑब्जेक्टची होती ती सेमच असणार आहे. ती कन्सिडर सेमच केली जाते. सो इथे काय असतं की ग्रुप सिलेक्ट केला जातो. सो जे काही ऑब्जेक्ट्स दिले त्याच्यातून किती ऑब्जेक्ट्स एका वेळेला सिलेक्ट करून त्यांचे ग्रुप फॉर्म करायचे आणि हाऊ मेनी वेज दॅट ग्रुप कॅन बी फॉर्म असं ज्याचा आन्सर असतं त्याला म्हणतात कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन ऑफ एन ऑब्जेक्ट सिलेक्टिंग आर ॲट अ टाइम. म्हणजे काय, इथे जसे 4 अवेलेबल होते त्याच्यातून 3 सिलेक्ट करून त्यांचा ग्रुप फॉर्म करायचा आहे. म्हणजे डिफरन्स बघितला तर कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं, जस्ट सिलेक्शन असतं. सिलेक्शन करायचं आणि तो ग्रुप फॉर्म करायचा. आणि परमिटेशन म्हणजे काय, नुसतं सिलेक्शन नाही, सिलेक्शन करून अरेंज पण करायचं असतं. सो अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स असं परमिटेशन मध्ये असतं आणि इथे सिलेक्शन किंवा चुझिंग इलेमेंट्स, सिलेक्शन ऑफ इलेमेंट्स असं असतं. त्यामुळे 4 ऑब्जेक्ट मधून 3 ऑब्जेक्ट चूज करण्याचे हाऊ मेनी वेज असतील तर 4 वेज असणार आहेत. आणि चूज करण्याचा असा वर्ड आहे किंवा सिलेक्ट करणे असा वर्ड आहे. सो सिलेक्टिंग 3 ऑब्जेक्ट्स फ्रॉम 4 ऑब्जेक्ट्स और चूजिंग 3 ऑब्जेक्ट्स फ्रॉम 4 ऑब्जेक्ट्स आणि मग त्याचे नंबर ऑफ वेज किती हे येणार. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून डिफरंट एखादा ग्रुप फॉर्म होतोय का तुम्ही चेक करा. मी तर इथे ऑल पॉसिबल ग्रुप आहेत ते सगळे लिस्ट केलेले आहेत. त्याच्यापेक्षा अजून डिफरंट असा ग्रुप कुठला येणार नाही ज्याच्यात ह्या 4 मधनं 3 सिलेक्ट करून तो ग्रुप फॉर्म करायचा. सो ग्रुप फॉर्म करणे याला काय म्हणतात, कॉम्बिनेशन. सो तेवढ्या नंबरचा जो काही R हा नंबर आहे तेवढ्या नंबरचा ग्रुप फॉर्म करायचा आणि मध्ये किती ग्रुप फॉर्म होऊ शकतील हे जे कॅल्क्युलेट करायचं त्याला कॉम्बिनेशन म्हणतात. कॉम्बिनेशन आहे म्हणून नोटेशन काय आहे, C. आणि अवेलेबल ऑब्जेक्ट्स किती असतात तर जे काही असतील त्याला N हे नोटेशन दिलं आपण. तर N अँड किती, आता इथे जसं 4 अवेलेबल ऑब्जेक्ट्स होते त्याच्यातनं 3 ॲट अ टाइम सिलेक्ट केले तर ॲट अ टाइम ऑब्जेक्ट R सिलेक्ट केले तर NCR
असं त्याचं नोटेशन आहे कॉम्बिनेशनचं. सो कॉम्बिनेशन म्हणजे सिलेक्टिंग आर ऑब्जेक्ट्स, आर ॲट अ टाइम सिलेक्ट करायचे आणि मग त्याचे ग्रुप फॉर्म करायचे फ्रॉम हाऊ मेनी एन ऑब्जेक्ट्स. एन ऑब्जेक्टमधनं आर ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे असेल तर NCR किंवा कॉम्बिनेशन होतं. मग परमिटेशन आणि कॉम्बिनेशन यातला डिफरन्स काय आहे? 4 ऑब्जेक्ट्समधनं 3 ऑब्जेक्ट सिलेक्ट करून अरेंज करण्याचा आन्सर परमिटेशनमध्ये किती येतं तुम्ही ते काढू शकता. तुम्हाला परमिटेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर परमिटेशनमध्ये एवढ्यावरच थांबणार नाहीत ना, त्याची पण अजून काही अरेंजमेंट्स होतील. कारण परमिटेशनमध्ये ABC ही एकच अरेंजमेंट नाहीये ह्या 3 ऑब्जेक्टची, त्याच्यात डिफरंट अरेंजमेंट्स आहेत. या एका ग्रुपमध्येच अजून काही अरेंजमेंट्स परमिटेशनसाठी येऊ शकतात कारण तिथे पोझिशनला महत्व आहे. त्याच्यात काय येतील? ABC एक अरेंजमेंट येईल किंवा ACB येईल किंवा ABC येईल. असं ABC झालं ना, CAB येईल, त्याच्यानंतर CBA झाले का? नाही, CBA येईल. सो अशी अजून त्याच्यात काही डिफरंट अरेंजमेंट्स असतील. सो ह्या सगळ्या डिफरंट अरेंजमेंट्स आता इथे काय परमिटेशन मध्ये जो काही पोझिशन आहे त्या पोझिशनला इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे ABC इथे फर्स्ट A आहे, सेकंड B आहे आणि इथे फर्स्ट A आहे, सेकंड C आहे, तर लगेच ह्या दोन अरेंजमेंट डिफरंट झाल्या इन परमिटेशन. पण कॉम्बिनेशन मध्ये ते तसं नसतं कारण कॉम्बिनेशन मध्ये जस्ट ग्रुप सिलेक्ट करायचा आहे आणि जेव्हा आपण ग्रुप, जसं आपण ग्रुपमध्ये आपण उभे असतो कॉलेजमध्ये, असे ग्रुप करून उभे असताना, तर कॉलेजमध्ये ग्रुप करून जेव्हा तुम्ही उभे असता तेव्हा हा फर्स्ट पोझिशनला आहे, हा सेकंड पोझिशनला आहे, असं तुमच्यात काही डिफरन्स असतो का? नाही ना, सगळ्यांची एकच पोझिशन, जस्ट कुठला ग्रुप एवढंच तिथे इम्पॉर्टंट असतं. तसं कॉम्बिनेशनमध्ये जस्ट ग्रुप सिलेक्ट करायचा आहे आणि त्या ग्रुपला जर फोटोग्राफसाठी उभं केलं, फोटोग्राफ घेण्यासाठी एका रो मध्ये उभं केलं तर मग लगेच मान अपमान येतील ना की हा फर्स्ट पोझिशनला का, हा मिडल पोझिशनला का, हा तिकडे का, मग पोझिशन चेंज करा. पोझिशन चेंज केली की अरेंजमेंट चेंज झाली. सो इन अ रो अरेंजमेंट असते. जेव्हा पोझिशनला महत्व असतं तेव्हा तिथे परमिटेशन होतं आणि जेव्हा जस्ट सिलेक्शन ऑफ ग्रुप असं असतं तेव्हा तिथे कॉम्बिनेशन होतं. सो NPR म्हणजे आपण परमिटेशन बघितलं तसं NCR म्हणजे काय असणार आहे तर कॉम्बिनेशन ऑफ एन ऑब्जेक्ट सिलेक्टिंग आर ॲट अ टाइम. सो अर्थातच कॉम्बिनेशनचा आन्सर लेस दॅन परमिटेशन येणार बिकॉज कॉम्बिनेशनमध्ये जस्ट सिलेक्ट करायचे एक ग्रुप आणि एकदा हा ग्रुप सिलेक्ट केला की ह्याला ॲज अ वन असं स्ट्रीट करायचं आहे कारण त्याच्या आतमध्ये काही ते कसे उभे राहू देत, तो ग्रुप म्हणून ॲज अ एकच सिंगल ग्रुपच असणार आहे. त्यामुळे हे जे सिलेक्शनचे वेज येतात कॉम्बिनेशनमध्ये ते कमी येतात कम्पेअर टू परमिटेशन. कारण परमिटेशनमध्ये जो ग्रुप आहे त्याचा परत जाऊन आतमध्ये अरेंजमेंट होतात ना वेगवेगळ्या, तर त्या अरेंजमेंट पण आपल्याला डिफरंट असं ट्रीट करून त्यांना काउंट करायला लागतं. सो NCR हे नोटेशन आहे कॉम्बिनेशनचं आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचा परमिटेशनशी काय रिलेशन आहे वगैरे ते बघू. डेफिनेशन त्या पुस्तकातून तुम्ही पाठ करा. पण डेफिनेशन म्हणजे कन्सेप्ट म्हणजे काय की सिलेक्टिंग आर ऑब्जेक्ट म्हणजे ग्रुप करायचे आहेत आर ऑब्जेक्ट्सचे फ्रॉम एन ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड कॉम्बिनेशन ऑफ एन ऑब्जेक्ट सिलेक्टिंग आर ॲट अ टाइम असं ते असतं. सो NCR ह्याचा फॉर्म्युला असा आहे NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. बऱ्यापैकी सिमिलर फॉर्म्युला आहे NPRचा, तुम्ही कन्फ्युजन करू नका. इथे डिनॉमिनेटरला r फॅक्टोरियल एक्स्ट्रा आले. हे r फॅक्टोरियल का एक्स्ट्रा आले? कारण कॉम्बिनेशनमध्ये फक्त एकदा ग्रुप फॉर्म झाला की झाला, तेवढ्याला एक म्हणायचं आणि पुढे जायचं. परमिटेशनमध्ये काय होतं, तो ग्रुप जरी फॉर्म झाला तर त्या ग्रुपमध्ये इंटरनली अरेंजमेंट डिफरंट होतात ना, तर त्याही आपल्याला म्हणजे मोजाव्या लागतात. त्यामुळे त्या तेवढ्या एक्स्ट्रा अरेंजमेंट परमिटेशन्समध्ये येतात ज्या कॉम्बिनेशनमध्ये येत नाही. त्यामुळे इथे डिनॉमिनेटरमध्ये r फॅक्टोरियल आहे. सो हे आन्सर ऑलवेज लेस दॅन परमिटेशन असं असेल. सो परमिटेशन अँड कॉम्बिनेशनचं पण रिलेशन आहे. ते रिलेशन काय आहे तर NPR याचा जो फॉर्म्युला आहे ह्याचं जे काही आन्सर असेल ते आन्सर, हा जो R आहे हा R इथे r फॅक्टोरियल इंटू NCR अशा पद्धतीने येतात. आता दोन्ही त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही सबस्टिट्यूट केलं की तुमच्या लक्षात येईल. सो हे या फॉर्म्युल्याचं रिलेशन आहे. सो हा फॉर्म्युला कसा आला थोडंसं आपण बघूया की NCR म्हणजे काय असतं की सिलेक्टिंग
आर ऑब्जेक्ट्स म्हणजे आर ऑब्जेक्ट्स असे 1 2 3 4 जितके ग्रुप्स येतील ते ग्रुप आपण फॉर्म करायचे असतात. जसं आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं की 3 स्टुडंटचा एक एक ग्रुप केला होता, म्हणजे आर ऑब्जेक्ट्सचा एक एक ग्रुप येणार आहे. सपोज फर्स्ट ग्रुप आला त्याच्यात आर ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे A1 A2 A3 AR एवढे आर ऑब्जेक्ट्स आहेत. तसा अजून सेकंड ग्रुप आला, थर्ड ग्रुप आला, असे किती ग्रुप येतील ते नंबर ऑफ वेज असणार आहेत. NCR जे आन्सर असेल तेवढे इथे ग्रुप येणार. जसं मगाशी 3 चे किती ग्रुप आले होते तर 4 ग्रुप्स आले होते, कारण त्याचा तेवढा आन्सर असणार आहे. तसे इथे जितके काही NCR चा आन्सर असेल तेवढे असे ग्रुप येणार. पण ईच अँड एव्हरी ग्रुप मध्ये किती ऑब्जेक्ट्स आहेत? आर ऑब्जेक्ट्स आहेत. पण ते आर ऑब्जेक्ट्स ऍज अ ग्रुप म्हणताना त्यांना आपण सिंगलच म्हणतो, कारण त्याला काही पोझिशनला महत्व नाही म्हणून आपण त्याला सिंगल ट्रीट करतोय. पण ऍज अ परमिटेशन म्हणायचं आलं तर इंटरनली त्यांच्यात किती परमिटेशन्स होऊ शकतील? तर टोटल ऑब्जेक्ट्स किती? तर आर. इथे पोझिशन म्हणजे किती प्लेसेस आहेत? तर आर. सो आर पी आर इज इक्वल टू आर फॅक्टोरियल वेने ईच अँड एव्हरी ग्रुप मधले ऑब्जेक्ट्स आहेत ते अरेंज होऊ शकतात. म्हणजेच जेव्हा एल इलेमेंट दिलेत आणि आर सिलेक्ट करायचे, ते अरेंज करायचे झाले तर त्याचा आन्सर काय येतं? NPR हे आहे. आणि सिलेक्ट केले तर आन्सर काय येणार आहे? NCR हे आन्सर येणार आहे. बट NCRच्या प्रत्येक ग्रुपमध्ये ईच अँड एव्हरी ग्रुपमध्ये RPR एवढ्या डिफरंट अरेंजमेंट्स होणारच आहेत. आणि मग ह्या एका ग्रुपमध्ये आल्या, दुसऱ्या ग्रुपमध्ये होतील, तिसऱ्या ग्रुपमध्ये होतील, किती जेवढे ग्रुप असतील ते किती माहिती नाही आपल्याला याचा आन्सर. त्यामुळे जेवढे ग्रुप असतील त्या ईच अँड एव्हरी ग्रुपमध्ये आर फॅक्टोरियल एवढ्या डिफरंट अरेंजमेंट्स इथे फॉलो होणार आहेत. मग डिफरंट N ऑब्जेक्ट्स सिलेक्टिंग R ॲट अ टाइम अँड अरेंजमेंट ऑफ देम, हे जे सगळं आहे ते कशाचा आन्सर आहे? तर परमिटेशनचा आन्सर आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार? तर NPR. जेव्हा आपण हे ग्रुप घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्या सगळ्या आर फॅक्टोरियल अरेंजमेंट्स घ्यायच्या, हे सगळं करून त्या ग्रुपला काय म्हणणार आपण? त्याला आन्सरला काय म्हणणार आपण? NPR असा आन्सर म्हणतो. त्यामुळे NCR म्हणजे एक ग्रुप सिलेक्ट केला, त्या ग्रुपला इंटरनली RPR या सगळ्या अरेंजमेंट केल्या तर काय होणार आहे? सगळ्या टोटल नंबर ऑफ ज्या काही अरेंजमेंट्स येतील त्या किती येतील? तर परमिटेशन ऑफ N ऑब्जेक्ट्स अरेंजिंग R ॲट अ टाइम अशा ह्याचा आन्सर येणार आहे. पण RPR त्या एका ग्रुपमध्ये इंटरनली अरेंज होतात ना, आपण बघितलं. तर RPRचा आन्सर काय असतं? तर NCR इंटू R फॅक्टोरियल विच इज इक्वल टू NPR. त्यामुळे NPR आणि NCR मध्ये हे रिलेशन आहे, कारण एक स्ट्रॉ येतात. कारण जेव्हा आपण कॉम्बिनेशन घेतो तेव्हा जस्ट ग्रुप सिलेक्ट करतो. अगदी ऑब्वियस आहे ते, कॉम्बिनेशन मध्ये आपण ग्रुपचं सिलेक्शन करतो फक्त. आणि एकदा ग्रुप सिलेक्ट झाला की त्याच्यानंतर ते जर इंटरनली अरेंज केले तर तेवढे अरेंजमेंट्स येणार आहेत. अरेंजमेंट्स आले की ते परमिटेशन, मग किती त्या ग्रुपमध्ये एलिमेंट्स आहेत तेवढ्या या आर फॅक्टोरियल अरेंजमेंट्स एक्स्ट्रा येणार. म्हणजे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे NPRचा फॉर्म्युला आहे. म्हणून ते तुम्ही इथे ऑब्झर्व केलं तर बघा, हा N फॅक्टोरियल अपॉन N मायनस आर फॅक्टोरियल हा ऍक्च्युली NPRचा फॉर्म्युला आणि त्याला आर फॅक्टोरियलने डिवाइड केलं इथे. तो आर फॅक्टोरियल इकडे घेतला की हा हे ते रिलेशन आहे दोघांमध्ये. सो असे ते NPR आणि NCRचे फॉर्म्युले आहेत. NCR म्हणजे काय ते लक्षात आलंय? जस्ट सिलेक्टिंग ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. जे काही N ऑब्जेक्ट सिलेक्ट, म्हणजे सपोज असं म्हटलं असेल की 10 ऑब्जेक्ट्स आहेत आणि त्याच्यातून 6 ऑब्जेक्ट्स एका वेळेला सिलेक्ट करायचे, 10 6 6. तर जे 10 ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यातून 6 ऑब्जेक्टचे फक्त ग्रुप फॉर्म करायचे, फक्त ग्रुप अरेंज करायचे नाहीत. अरेंजमेंट आले की परमिटेशन, सिलेक्शन ऑफ ग्रुप्स आलं की काय असतं? कॉम्बिनेशन. एवढं लक्षात ठेवा. कुठला वर्ड तिथे दिलेला आहे त्या वर्ड वरून लक्षात येतं की एक्झाम्पल कॉम्बिनेशनचा आहे का परमिटेशनचा आहे. त्यावरून आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागतं की कुठला फॉर्म्युला तिथे यूज करायचा आहे. आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागलो की तुमच्या लक्षात असेल की ॲक्च्युली कॉम्बिनेशन कधी असणार आहे की कधी यूज करायचं आहे, परमिटेशन कधी यूज करायचं आहे तुमच्या लक्षात येईल.